प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी असणारे भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय रामदासजी आठवले यांनी आज त्यांच्या फेसबुक अकाउंटवर, सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक पोस्ट टाकलेली आहे आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक फोटो सुद्धा टाकलेला आहे आणि त्या फोटोवरती त्यांनी काही भाष्य केलेलं आहे। ते भाष्य कोणतं आहे त्या अगोदर आपण पाहूया। ते त्यांच्या भाषेमधलं त्यांनी काय लिहिलंय ते आपण अगोदर ऐकूया। मी आज केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मला अभिमानानं सांगावेसे वाटते की आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयची ताकद आज केवळ महाराष्ट्रापुरती उरलेली नाही, कन्याकुमारी पासून ते थेट काश्मीर पर्यंत आणि अगदी अंदमान निकोबार बेटांपर्यंत आपल्या पक्षाचा निळा झेंडा मोठ्या दिमाखात फडकतोय। देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपला निष्ठावान कार्यकर्ता आणि आपली मोठी हक्काची वोट बँक तयार झाली आहे। पण इतका मोठा विस्तार आणि ताकद असूनही आपण विखुरलेले असल्यामुळे आपल्या समाजाचे राजकीय नुकसान होत आहे। बाळासाहेब आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही सगळ्या जागा लढता, परंतु अजूनही तुमचा पक्ष राज्यामध्ये रिकग्नाइज होत नाहीये, एवढी मतं मिळत नाहीयेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक महान स्वप्न होते की माझा समाज हा केवळ याचक न राहता राज्यकर्ती जमात झाला पाहिजे। जर प्रकाश आंबेडकर आणि आपण सर्व गट एकत्र आलो तर आपली ही शक्ती अनेक पटींनी वाढेल आणि बाबासाहेबांचे ते स्वप्न आपण अधिक ताकदीनं पूर्ण करू शकू। मित्रांनो, ही ती पोस्ट राज्यसभा निवडणुकांचे ज्या रिक्त झालेल्या 7 जागा आहे त्या 7 जागांसाठी महाराष्ट्रातून निवडणुका होणार आहे। अजून कोणत्याही पक्षाचे उमेदवार ठरलेले नाही, नावं निश्चित झालेली नाही, त्यांच्या नावांची घोषणा बाकी आहे। त्या पार्श्वभूमीवर रामदासजी आठवले यांनी जी पोस्ट टाकलेली आहे ती अतिशय महत्वाची अशी पोस्ट आहे। मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये रामदासजी आठवले यांनी जे काही सांगितलंय, जे काही लिहिलंय ते खरोखर एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून आपल्याला विचार करण्यासारखं आहे। रामदासजी आठवले यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये जे म्हटलंय की जम्मू काश्मीर पासून तर अंदमान निकोबार पर्यंत आज निळा झेंडा डौलाने फडकतोय। हा निळा झेंडा आज काही फडकत नाहीये, हा निळा झेंडा बाबासाहेबांनीच त्यांच्या हयातीमध्ये फडकवून दाखवलेला आहे संपूर्ण देशामध्ये। ही राजकीय ताकद तुम्ही आम्ही कमवलेली नाही, ती ताकद बाबासाहेबांनीच कमवून ठेवलेली आहे। बाबासाहेबांच्या त्या ताकदीच्या पुण्याईवरती आजही आपण जगतोय। तुमची आमची कमाई काय? तुमची आमची कमाई शून्य आहे। आज जे काय आपण इतर राज्यांमध्ये आपली ताकद वाढवण्याचा दावा केले आहे, बाबासाहेबांच्या काळातली जी ताकद होती उत्तर प्रदेशमध्ये म्हणा, पंजाबमध्ये म्हणा, हरियाणामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ती ताकद तुम्ही पुन्हा निर्माण केली काय? बाबासाहेबांच्या काळातली जी आपली ताकद होती त्याच्या चक्कर सुद्धा ताकद आज आपली नाहीये। संख्येच्या बाबतीत आपण आज 4 पटीनं 10 पटीनं पुढे गेलोय, परंतु राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत आजही बाबासाहेबांच्या काळातली चक्कर ताकद सुद्धा आपल्याला कमवता आलेली नाहीये। रामदासजी आठवलेंच्या भावनांचा आपण आदर करूया, परंतु त्यांच्या ह्या पोस्टवरती ज्या कमेंट आल्या त्या कमेंट सुद्धा विचारणीय कमेंट आहे, विचारांना चालना देणारा कमेंट आहे। त्याच्यामध्ये अनेकांनी मुद्दे मांडले। रामदासजी आठवले, तुम्ही ऐक्याची भाषा करताय, मग त्या ऐक्यासाठी तुम्ही त्याग करायला तयार आहात का? फक्त वरवरचे बुडबुडे तुम्ही दाखवताय, वरचं प्रेम तुम्ही दाखवताय। जर तुम्हाला खरोखर ऐक्य अभिप्रेत आहे
तर मग तुम्ही तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर याल का? बरं, मंत्रिपदाचा राजीनामा का मागतात लोक? तर तुम्ही भाजपा बरोबर आहात म्हणून. भारतीय जनता पक्ष हा कधीही आंबेडकरवादी असू शकत नाही, तो बनू शकत नाही. जो पक्ष सावरकरवादी असल्याचं जाहीरपणे सांगतो, जो पक्ष हिंदुत्ववादी असल्याचं जाहीरपणे सांगतो, तो पक्ष आंबेडकरवादी होऊ शकत नाही. मग अशा पक्षाबरोबर तुमची जी याराना आहे, दोस्ताना आहे, मैत्री आहे, ती तुम्ही तोडणार आहात का? हा प्रश्न काही कमेंट करताना विचारलेला आहे. दुसरा प्रश्न काही कमेंट करताना विचारलेला आहे की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करताय, तर मग बाळासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेल्या नियमाप्रमाणे तुम्हाला चालावे लागेल. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमचा पक्ष विसर्जित करा, आंबेडकरांबरोबर तुम्ही या. तर दुसऱ्या काही एका कमेंट करताना विनोदी ढंगाने एक कमेंट केलेली आहे की बाळासाहेब, तर दुसऱ्या एका कमेंट करताना विनोदी ढंगाने एक कमेंट केलेली आहे. तो म्हणतो की वंचित बरोबर जर तुम्ही आलात, प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जर तुम्हाला आला, तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारशील भाषण करावं लागतील, तुम्हाला विचारांनुसार तुम्हाला चालावं लागणार आहे. तिथं कविता म्हणून चालणार नाही, तिथं विचारांना प्राधान्य द्यावं लागणार आहे. असं कमेंट वगैरे काही प्रत्येकाच्या आपापल्या भावना आहे, त्या भावनांचा आपण आदरच केला पाहिजे. ज्या पद्धतीने आज आपण रामदास आठवलेंच्या पोस्ट बद्दल त्यांनी मांडलेल्या भावनांचा आपण आदर करतोय, तसं कमेंट करताना ज्या कमेंट केलेल्या आहेत त्यांचाही आपण आदर केला पाहिजे. परंतु रामदास आठवलेंना जर खरोखर रिपब्लिकन ऐक्य अभिप्रेत असेल, तर त्यांनी अगोदर आपल्या गटाचा राजीनामा देऊन किंवा त्या गटाला सगळ्यात मोठा अपक्ष असणाऱ्या प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये विसर्जित केलं पाहिजे. अशी जी जनभावना आहे, त्या जनभावनेचा आदर रामदासजी आठवले करणार आहेत का? आणि जर खरोखर आठवले साहेबांना ऐक्य हवंय, तर त्यांनी या जनभावनेचा आदर केला पाहिजे. असो, रामदासजी आठवलेंचं हे प्रेम, ऐक्याचं प्रेम, हे खरोखर मनापासून आहे की फक्त राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखवलेलं प्रेम आहे? येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळून असेल. तोपर्यंत जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.